होळीच्या दिवशी आगीत या गोष्टी अर्पण करा, आर्थिक अडचणी घर सोडून जातील। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। यंदाच्या वर्षी 24 मार्च रोजी होळी आहे। होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो। गल्लीत अंधारात होळी पेटवली जाते। मनातील वाईट विचार या होळीला जाळून टाकले जातात, अशी मान्यता आहे। होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात। होळीच्या दिवशी भोवती बोंब मारतात। होळीची एक वेगळी संस्कृती आहे। अशी ही होळी तुमच्या अनेक अडचणीही दूर करू शकते। एखाद्याच्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घडायला घटना सुरू झाल्या। घरात येणारी लक्ष्मी थांबणे किंवा पैसा लोक बुडवतात आणि हातात पैसा न थांबणे, अशा मागील मोठ्या मोठ्या घटना घडतात। आता कर्जाचं डोंगर कसं सावरावं यात माणूस अडकलेला असतो। पण तुम्ही अशा संकटांचा सामना करत असाल तर ही कामाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण यंदा होळी तुमच्या या अडचणी दूर करणार आहे, लाभदायी ठरू शकते। या होळीला काहीतरी अर्पण केल्याने तुमच्या अनेक अडचणी दूर होतील। तर चला, बिना वेळ घालवता सर्व काही जाणून घेऊया। पण त्याआधी अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पहिली गोष्ट, नागिलीचे पाने। तुम्हा सर्वांना माहिती आहे की नागिलीच्या पाण्यांना आपल्या हिंदू संस्कृतीत अद्याप स्थान आहे। प्रत्येक पूजेला नागिलीची पाने लागतात। होळीच्या दिवशी हीच नागिलीची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील। होळीच्या अग्नीत नागिलीच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा, याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही। हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा। हा उपाय ज्याने केला आत्तापर्यंत त्याला चांगलाच अनुभव आलेला आहे आणि हा पाण्याचा उपाय सर्वात सोपा उपाय मानला जातो। दुसरी वस्तू, नारळ। नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही, पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशुप्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती। त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो। होळीप्रमाणे होळीला सुद्धा हा नारळ फोडायचा आणि त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावेत आणि तो नारळ आगीत टाकावा। हा उपाय केल्याने सदैव घरात सुख आणि समृद्धी नांदते। तिसरी गोष्ट म्हणजे कापूर आणि कडुलिंबाचे पाने। उत्तम आरोग्यासाठी होळीच्या अग्नीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते। यासाठी 10 कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाका। अग्नीत फेकण्यापूर्वी ते तुमच्या हातावरून 7 वेळा उतरवून घ्या। चौथी गोष्ट, गहू आणि ज्वारी। होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत। असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते। अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही। होळीच्या अग्नीत गहू भाजले जातात। पाचवी गोष्ट म्हणजे चंदन। जीवनात सुख आणि शांतीची इच्छा असेल किंवा आपल्याला ती इच्छा होळी दहनामध्ये पूर्ण करायची असेल तर होळीच्या दहनात चंदनाच्या लाकडेसह आपल्याला अनेक काही गोष्टी असतात जे जाळाव्या असतात। हे केल्याने आपल्या समस्या दूर होऊ लागतात। त्यामुळे हे समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करणे अत्यंत गरजेचे असते। होळीच्या दहनात चंदनाचा लाकूड आणि सोबत कुंकू आणि हळद वरून अर्पण करा। असे केल्याने आयुष्यात सदैव आनंदी राहाल। होळीच्या दिवशी आपल्या घरापुढे रांगोळ काढताना या रंगाची रांगोळ काढा। देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरी येईल। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळ काढा। वास्तूंमधील रंगांसंबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात। होळीच्या दिवशी अशा रंगांचा रांगोळी काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे। होळीच्या दिवशी मोत्यांचा शंख वापरावा। वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्यांचा शंख आणावा, यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी। असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते, असे मानले जाते। दुसरीकडे हा मोतीशंख देवी लक्ष्मी समोर ठेवल्यास जीवनात आर्थिक संबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात। याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा। असा विश्वास आहे की लवकर त्याने सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील मिळू लागते। होळीच्या दिवशी या चित्रामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला फायदा होईल। घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंबासह एक फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावा। होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राला सूर्यदेवाचे चित्र लावू शकता। उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप आयुष्यात फायदा होणार। हे चित्र लावताना तुम्हाला दिशेचा विशेष काळजी घ्यावी लागेल। वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेला लावावे। असे केल्याने कुटुंबातील कहर दूर होऊ लागतो। याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांसोबतचे प्रेम वाढते, आपुलकी वाढते, तसेच शत्रूंची वाईट नजर दूर होते आणि देवीची कृपा आपोआप आपल्या घरावर होते। सोबतच होळीच्या दिवशी हा एक उपाय केल्याने लाभते लक्ष्मी देवीची कृपा। ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला जीवनात कधीच आर्थिक समस्या निर्माण होत नाही। त्यामुळे देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न करण्यासाठी कोरड्या खोबऱ्याची वाटी घेऊन त्यात साखर आणि तांदूळ भरावे, यानंतर होलिकेच्या अग्नीत अर्पण करा। असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभते। सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीचा हा उपाय तुम्ही करा। होळीच्या दिवशी मान्यतेनुसार होलिका दहनाच्या अग्नीत धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे। त्यानुसार तुम्ही होलिका दहनात मका, विविध प्रकारची डाळी, तांदूळ,
गहू इत्यादी अर्पण करू शकता. असे केल्याने घरात सदैव सुख आणि समृद्धी नांदते. आर्थिक समस्यापासून देखील मुक्ती मिळू शकते. होळिका दहनाच्या अग्नीत तुपात भिजलेले 2 बताशे, 2 लवंगा आणि 1 विड्याचे पान अर्पण केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात. हे प्रसाद म्हणून वापरा. तुम्हाला आयुष्यात सदैव चांगलेच फायदे मिळतील. मान्यतेनुसार घरात सुख आणि समृद्धी, अन्नधान्याचा भंडार कायम भरलेले राहावे यासाठी होलिकेच्या अग्नीत गव्हाचे पीठ अर्पण केले जाते. त्यानुसार गव्हाच्या 5 ओंबी बांधून होलिकाची अग्नीत टाकले जाते. त्यानंतर भाजलेल्या ओंब्या प्रसाद म्हणून वाटल्या जातात आणि जेव्हा हे सर्व उपाय तुम्ही कराल तेव्हा नक्की तुम्हाला अनुभव येईल.